सरकार बदललं की अधिकारी बदलतात, पण ज्या एका अधिकाऱ्यामुळे सरकारला आपले निर्णय बदलावे लागतात त्याला IAS तुकाराम मुंडे म्हणतात। मंत्रालयातील वातानुकूलित केबिनमध्ये बसून जनतेच्या नशिबाचा जुगार खेळणाऱ्या राजकारण्यांना आणि भ्रष्टाचाऱ्यांना एका नावाचा फोबिया आहे, ते नाव म्हणजे तुकाराम मुंडे। बदली हे बहुतांश अधिकाऱ्यांसाठी शिक्षेचं हत्यार असतं, पण मुंडेंसाठी ते नव्या रणमैदानाचं आमंत्रण ठरतं। राजकारण्यांनी त्यांना संपवण्यासाठी त्यांच्या बदलांचे चक्रव्यूह रचले, पण मुंडे प्रत्येक चक्रव्यूह भेदून आणखीन धारदार होऊन बाहेर पडले। हा केवळ एक IAS अधिकाऱ्याचा बायोडेटा नाही, तर भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणाऱ्या एका वन मॅन आर्मीचा इतिहास आहे। 2005 मध्ये सोलापूरचे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून सुरू झालेला हा प्रवास 25 बदल्यांमधून तावून सुलाखून निघालेला आहे। नागपूर झेडपी, आदिवासी विभाग, वाशिम, कल्याण, जालना ते थेट विक्रीकर सहायुक्त पद कोणतंही असो, तिथे मुंडे गेले की शिस्त येणारच, हा नियमच ठरलेला। सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना थेट नदी पात्रामध्ये उतरून वाळू माफियांच्या साम्राज्याला त्यांनी हात घातला। जीव घेणा हल्ला झाला तरी हा माणूस डगमगला नाही। नवी मुंबईत बड्या नेत्यांच्या बेकायदेशीर बांधकामावरती जेव्हा थेट बुलडोझर फिरवला, तेव्हा वैतागलेल्या नेत्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला। पण इतिहास साक्षी आहे, त्यावेळी नेत्यांच्या विरोधात जाऊन अख्खी जनता मुंडेंसाठी रस्त्यावरती उतरली होती। पुणे PMPL मध्ये कंत्राटदारांची वर्षानुवर्ष मक्तेदारी मोडून तोट्यातील सेवा फायद्यात आणली। नाशिक महापालिका गाजवली आणि नागपूर महापालिकेमध्ये कोरोना काळामध्ये कडक शिस्त लावून मृत्यूदर रोखला। राष्ट्रीय मानवाधिकार आयोग, आरोग्य सेवा, पशुसंवर्धन, मराठी भाषा विभाग, कृषी, असंघटित कामगार विभाग आणि दिव्यांग कल्याण आयुक्तालयात एका मागून एक बोगस रॅकेट उद्ध्वस्त केल्यानंतर आता त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचा अर्थातच FDAचा ताबा घेतलाय। आणि ताबा घेताच अवघ्या 2 आठवड्यामध्ये राज्यभरात 203 हून अधिक धाडी टाकून 102 हून अधिक भेसळबाजांना थेट बेड्या ठोकलेल्या आहेत। करोडोंचा प्रतिबंध गुटखा आणि लोकांच्या जीवाशी खेळणारा भेसळयुक्त साठा जप्त करून त्यांनी दाखवून दिलंय की कायदा काय असतो। पण मित्रांनो, या प्रामाणिकपणाची किंमत तुकाराम मुंडे यांना कशी मोजावी लागते हे ऐकून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल। जिथे मोठे अधिकारी नेत्यांच्या इशाऱ्यावरती फाईल्सवरती सह्या करायला रांगा लावतात, तिथे मुंडे कायद्याच्या चौकटी बाहेर एकही पाऊल टाकत नाहीत। समोर कितीही बलाढ्य नेता असला तरी फाईलवरती चुकीची सही न करणे हीच त्यांची खरी ताकद आहे। आणि नेमकी हीच मोठी गोष्ट राजकारण्यांना सलते। म्हणूनच गृह, वित्त आणि महसूल यांसारख्या मलिदा मिळणाऱ्या खात्यांपासून त्यांना जाणीवपूर्वक दूर ठेवलं जातं। त्यांना कधी नियोजन विभागात, कधी एड्स नियंत्रण, तर कधी आपत्ती व्यवस्थापन विभागात पाठवलं जातं। तर 2026 मधील बदल्यांचा हा निव्वळ पोरखेळ पहा। 31 मार्च 2026 ला त्यांची आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये नियुक्ती होते। एप्रिल मध्ये ती तडकाफडकी रद्द होते आणि मे 2026 मध्ये पुन्हा त्यांना FDAचं रणमैदान दिलं जातं। अवघ्या 45 ते 60 दिवसांमध्ये या माणसाच्या खेळण्यासारख्या बदल्या केल्या जातात। प्रशासकीय नियमानुसार प्रत्येक अधिकाऱ्याला एका पदावरती 3 वर्ष मिळायला हवी, पण IAS लॉबीने आणि राजकारण्यांनी संगनमत करून त्यांना 1.5 महिना कोणतंही पद न देता घरी बसवून ठेवलं। पण भ्रष्ट नेत्यांना हे ठाऊक नाही की तुकाराम मुंडे ही अशी दुधारी तलवार आहे जी म्यानात ठेवली तर राजकारण्यांचे धाबे दणाणतात। कारण ही तलवार जेव्हा भ्रष्टाचारांवरती चालते तेव्हा नेत्यांची हप्तेखोरी मुळासकट उपटून फेकली जाते। आज महाराष्ट्रात कॅमेरा समोर मिरवणारे अनेक चमको अधिकारी आपण पाहतो, जे फक्त भाषणबाजी करतात, पण मुंडे शांत राहून थेट कृती करतात आणि आपली छाप सोडतात। म्हणूनच आज महाराष्ट्राच्या मातीतून, जनसामान्यांच्या गळ्यातून एकच आर्त आवाज येते की आता तुकाराम मुंडेंच्या बदल्या थांबवा। कारण तुकाराम मुंडेंच्या बदलीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली एक सही तुमचा आमचा जीव घेऊ शकते। याचं कारण असं, FDA मध्ये आल्यानंतर तुकाराम मुंडे यांनी गेल्या 2 आठवड्यामध्ये जितके छापे टाकले, तितक्या छाप्यामधून अनेक वेळा भेसळयुक्त पदार्थ बाहेर आले, ज्यामुळे आपल्या सामान्य माणसांचा जीव वाचला जातोय। मग ते भेसळ पनीर असू देत किंवा भेसळ आम्लजन्य पदार्थ असू देत, प्रत्येक गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी तुकाराम मुंडे यांच्या FDA पथकाने गेल्या 2 आठवड्यामध्ये 203 पेक्षा जास्त ठिकाणी छापे करून आपली कारकीर्द अजूनच बळकट केलेली आहे। तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला अजूनही तुकाराम मुंडे यांना अन्न प्रशासनाच्या औद्यावरती पाहायचं आहे की जसं माझं मत आहे की तुकाराम मुंडे हे एकदा निवडणूक आयोगाचे आयुक्त झाले पाहिजेत?
तुमचं मत कमेंट बॉक्समधून नक्कीच कळवा.